वहिनी नाही, आम्ही ठीक आहे. चंदे, आज तू किती बी नाही म्हण बघ, पण ही डायरी आम्ही राणा भाऊजींना वाचून दावणारच. नाही ताईसाहेब, आराम करायला पाहिजे तुम्हासनी. ताईसाहेब, अंग बी तापानं फणफणल्या, मोल बी सावरणं झाल्या तुम्हासनी. नाही 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 नाही, तसं काय बी नाही चंदे. राणा भाऊजींनी लई विश्वासानं ही डायरी आमच्याकडे दिली आहे. आज जीव गेला तरी बी ही डायरी आम्ही त्यांना वाचून दावणारच. वहिनी, अहो एवढं बरं नसेल तर राहू द्या, आपण नंतर न बघू. नाही नाही, असं कसं? ह्या डायरीत काय आहे ते तुम्हाला बी कळलं पाहिजेच की. चला आम्ही वाचून दावतो. चल चंदे. ताईसाहेब, बाम लावा घ्या. अहो वहिनी, हा, अहो राहू द्या, आपण नंतर न बघू. नाही अहो, आमचा आजार पण काय चालूच राहणार आहे. पण पण या डायरीत काय लिहिलंय ते आज तुम्हाला कळलंच पाहिजे बघा राणा भाऊजी. राणा या गावातला एक अत्यंत साधा, सरळ, बावळट, वाटावा असा पोरगा. चंदा, अगं काय लिहिलंय? त्याला बघितलं की की हसूच येतंय मला. हसू येतंय. समद गावच तसंच. माझ्यासारख्या अति शिकलेल्या मुलीला या अडाणी गावात काय मिळणार? पण नोकरी असल्यामुळे इथं राहावं लागतंय. काय हे राणा भाऊजी, अडाणी म्हणते ती या गावाला. काल राणाने घरात ऊस आणून टाकला. एवढ्या ऊसाचा आम्ही काय करणार हा विचार बी नाही केला. काल राणाने घरात ढीकभर ऊस आणून टाकला. एवढ्या ऊसाचं आम्ही काय करणार ह्यो विचार बी नाही केला त्यानं. माणसानं एवढं अडाणी असू नये. राणा भाऊजी, काय लिहिलंय हे? मी अन घरातले हसून हसून पार दमलो. याडाच आहे हा राणा. अरे देवा, हे काय लिहिलंय? हे वाचून तर आमचं डोकं ठणकायला लागलं की. राणानं काजवं दाखवलं. आयुष्यात असं मी कधी बघितलं नव्हतं. आज आम्हाला राणानं काजवं दावलं. आयुष्यात असं मी कधी बघितलं नव्हतं. राणा येडाय. रुसवा घालवायचा तर काजवं दाखवायचं असतं. हे त्याच्या डोक्यात कुठून आलं माहित नाही. येडा तो येडाच राहणार. राणा भाऊजी, हे जरा अतिच होतंय. हा,
राणा भाऊजी, बरं झालं बघा तुम्ही ही डायरी आम्हाला वाचाय दिली. दुसऱ्या कुणाला दिली असती तर. रानादाच्या आडाणपणाचा त्या पाठकबाईंनी लई गैरफायदा घेतला बघा. हे चुकलंच बघा. पण असं चुकीचं अंजलीबाई काल येतील? कुणाच ठाव. आमचं तर डोसकं दुखायला लागलं. कुठून ही डायरी वाचायची दुर्बुद्ध्या झाली असं झालं बघा आम्हाला. राणा, गोदाक्का, आम्ही बोलतोय ना व. हो, खरंच असं त्यांनी लिहिलं असेल. लई चुकीचं केलंय अंजलीबाईंनी. हो, असंच लिहिलंय राणा भाऊजी, असंच लिहिलंय की. हे समजा वाचत असताना आमची जीभ झडून जावी असं वाटत होतं आम्हाला. तुम्हाला समोर बघितलं की तिला हसू येत. हो काय, सर्कशीतला जोकर बनवून ठेवले हो तिने तुम्हाला. अंजलीचाच फोन आहे काय? बोलवलं असेल हमाली कराया. टवळी आत्ता आमच्या समोर असती ना तर मातीतच मिळवलं असतं तिला. काही नाही हो, या शहरातल्या नटव्या का नाही अशाच असतात बघा. समोर लई गोड बोलत्यात आणि मागद फिदी फिदी हसत्यात. आता एवढंच समजा कळलंय तर त्या मास्तरणीचं तोंड आयुष्यात कधी बघू नका. आमच्या सोन्यासारख्या साध्या बोळ्या तिऱ्याला सर्कशीतला जोकर बनवून टाकलं हो तिने. कुठं फेडाल हे पाप. चंदा, चल बाई, आम्हाला तर सहन होईना झालंय. चल बाई, डोक्याला बाम दे, पट्टी बांध परत एकदा. काय आली का मजा? बावळट वाटावा असा पोरगा. माणसानं एवढं आडाणी असू नये. आज आम्हाला रानानं काजवं दावलं. आयुष्यात असं मी कधी बघितलं नव्हतं. राना येडाय. आता खरं काय आणि खोटं काय ते कोणाच्या बाला बी कळणार नाही. खरंच खरंच बाईंना मी जोकर वाटतो काय?
राणाजी कुठे आहात? या ना लवकर. छे, उगाच बोलवलं त्यांना. कामात अडकले असणार कुठेतरी. जाऊया का एकटीच? अंधारात एकटीनं गावापर्यंत जायचं म्हणजे? पण आता करणार तरी काय? चला अंजलीबाई, निघूया. वाटलंच होतं मला. कितीही उशीर झाला तरी तुम्ही नक्की याल. पण तुम्हाला इतका उशीर का झाला? मी अंधारात किती वेळ एकटीच उभी होते, पण मला खात्री होती की तुम्ही नक्की याल. चला. अंधारात इतकी भीती वाटत होती मला. किती वेळ मी एकटीच उभी होते, आणि मग एकटी होते म्हणून निघावं म्हटलं, तेवढ्या तुम्ही दिसला. अडचणीच्या वेळी तुम्ही कायम मदतीला धावून येता. थँक्स. या शहरातल्या नटव्या का नाही अशाच असतात बघा. समोर लई गोड बोलत्यात आणि मागं पिदी पिदी हसत्यात. विमानात मला भीती नाही वाटली. सगळं एकदम असं छोटं छोटं दिसत होतं, आणि मला तुम्हीही दिसलात एकदम एवढेसे. मला इतकं हसायला आलं माहितीये. सेमिनार पण मस्त झाला. म्हणजे खूप लेक्चर्स असायचे मध्ये, कंटाळा सुद्धा यायचा. पण रूम मध्ये गेल्यावर तुमची आठवण यायची, आणि तुमची आठवण आली की हसायला यायचं. मी इतके हसायचे तुमचे किस्से आठवून आठवून. तुम्ही फार हसवता बर का. आणि हा, दिल्ली आणि दिल्लीतली लोकही खूप मॉडर्न होती. म्हणजे आपल्या गावासारखा आरामात किंवा संथपणा नव्हता त्यांच्या. राणाजी, काय झालंय तुम्हाला? काय झालंय तुम्हाला? असे गप्प गप्प का? आपण इतके दिवसांनी भेटतोय आणि तुम्ही एक शब्दही नाही बोलत आहात. घर आलं तुमचं. आज चला. नाही, दोस्तीच्या नात्यानं कर्तव्य म्हणून घ्यायला आलो. आता कर्तव्य संपलं माझं. हे घ्या, गोदक्काने दिले. राणाजी, काय झालंय नेमकं तुम्हाला? काही नाही. तुम्ही डायरी वाचलीत का? हो, वाचली.
इंदू, अगं अंजली आली. अंजली, कसा काय झाला प्रवास? छान. हा, आणि राणाजी असे आत नाही येता कसे काय निघून गेले? काय माहित, काही न बोलताच गेले. बरं असू दे, चल आत चल, ये. चल चटकन आज चल, रात्रीची बाहेर नको थांबूस. चल लवकर. अहो बाबा, तुम्ही कशाला घेतलं? अगं असू दे ग, मला काही झालेलं नाहीये. कशी आता तब्येत? कशी वाटते? मस्त. आणि आता तू आली आहेस ना तर आणखीन छान होईल. मला सांग, सेमिनार कसा झाला? मस्त. आणि अक्षयला भेटलीस ना ग? कसा वाटला तुला तो? इंदू, मला अगोदर तिला सेमिनार बद्दल विचारते. हे मध्ये अक्षय अक्षय काय? सेमिनारचं नंतर बर का, आधी अक्षय विषयीचं तिचं मत जाणून घ्यायचंय मला. राणाजी, काय झालंय नेमकं तुम्हाला? काय नाही. तुम्ही डायरी वाचलीत का? हो, वाचली. अंजू, अगं बोल ना. पाहिलं, लग्नाचा विषय काढला ना की अशी गप्प गप्प राहते ती नेहमी. आता आईनच मुलीच्या भविष्याची चिंता करायची असते ना. माझ्या अंजूचा होणारा नवरा कसा आहे, तिचा जोडीदार कसा असावा, हे मी नाही का विचार करायचा? अंजली, आई काय विचारते? बाबा, आता प्लीज काही नका विचारू. मी खूप दमून आली आणि मला भूकही लागली. आपण आधी जेवूयात का? तू हातपाय तोंड धुवून घे, मी अन्न गरम करते. पण जेवताना मात्र सगळं नीट आणि व्यवस्थित माझ्याशी बोलावं लागेल ना तुला. चालेल, चल मी तुला मदत करतो. चला. आणि मला तुम्हीही दिसलात एकदम एवढेच. मला इतकं हसायला आलं माहितीये. काय झालंय तुम्हाला? असे गप्प गप्प का? पण इतके दिवसांनी भेटतोय आणि तुम्ही एक शब्दही नाही बोलत आहात. घर आलं तुमचं. असं कोरडेपणाने का वागले राणाजी? मी डायरीत त्यांच्याविषयी जे वाटतं ते लिहिलं. ते आवडलं नसेल का त्यांना? पण आवडलं नसेल तर तसं स्पष्टपणे सांगायला हवं होतं त्यांनी. प्रेम नका करू हवं तर, पण अशी मैत्री तरी नका तोडू. नाही, आता लगेच बोलून क्लिअर केलं पाहिजे मी सगळं.